सकाळ मंडळी. तर आता वाजलेले आहेत 5:30. मी उठले होते 5ला, पण बाहेर थोडंसं बारीक पाऊस चालू होता, त्यामुळे मी लवकर बाहेर आली नाही. तर माझं सगळं आवरल्यानंतर पहिलं काम काय असतं गृहिणीला? मुलांचा डब्बा. तर मला समर्थला बनवायची होती आज सुकी भाजी, आणि त्याला अशी डाळ आवडते. तर ह्या डाळीला मसुरीची डाळ म्हणतात. तर तेल टाकलं, त्यात जिरे टाकले, कांदा तळला, त्यात धुवून मसुरीची डाळ टाकली आणि लोखंडी तव्यामध्ये अशा पद्धतीनं, दिसायला जरी रेसिपी साधी असेल सोपी, पण चवीला अप्रतिम लागते. आणि हे जी भाजी डब्याला दिली तर त्याचा पूर्ण डबा रिकामा असतो. मी काल आल्या चेक केलं, पूर्ण डबा रिकामा. त्याला खूप आवडते. आणि विशेष म्हणजे लोखंडी तव्यातली तर चवीला खूप छान होते. तिखट थोडंसं कमी टाकायचं, म्हणजे मुलं पोट भरून खातात. सम्राट, आम्ही चाललो दादाला सोडायला. तर घरी कोण नसल्यामुळं मला सम्राटला दररोज स्टॉपला सोडायला जाताना सोबतच घेऊन जावं लागतं. आणि लहान बारीक पाऊस चालू होता, तरी आम्ही छत्री आणि स्वेटर ते घालून, सम्राट स्वेटर घालत नाही, काढ म्हणून रडतो, म्हणून मी तसंच त्याला घेऊन आलेलं. दादाला स्टॉपला सोडून आलो आम्ही बसमध्ये बसून, है ना. सम्राटाने मी गेलेलं. वाव वाव, हॅपी हॅपी पिल्लू माझं. बाहेर पाऊस चालू आहे आणि सम्राटला सोबत घेऊन जावं लागतं घरी कोण नसल्यामुळं. आणि तो झोपला पण नव्हता, आज जागी होती चिमणी. छत्री, सम्राट, येताना दुकानचं सामान. अवघड होते, लय अवघड होते. फचवते मम्मीला फचवते. तर समर्थला सोडून येताना दूध घेऊन आले. आता ते दूध तापवायचं. पावसामुळे आम्ही गावाकडून आले नाही. तर मी येताना म्हशीचं 2 लिटर दूध घेऊन आले. तर 70 रुपये लिटर दूध आहे आमच्याकडे. आणि गावाकडं आपलं घरचं दूध आहे, पण पावसामुळं थोडंसं दूध आपल्याला म्हणजे घरपोच मिळालेलं नाही, त्यामुळं मला बाहेरून आणावं लागलं. तर छान दूध आहे घरगुती. एक काकू आहे, छोटंसं त्यांचं शॉप आहे, नवीनच ओपनिंग केलेलं आहे, पण मी रेग्युलर आता त्यांच्याकडूनच घेते गेल्या 8-10 दिवसापासून. तर खूप चांगलं दूध देतात आणि हे मला 2 दिवस पुरेल इतकं मी एकदाच घेऊन आले. कारण रिमझिम पाऊस, परत मला रोडला जाणं होणार नाही, त्यासाठी मी सोबतच येताना 2 दिवसाचं दूध, परत पोरांना काय बिस्किट हे ते सगळं घेऊन आलेली आहे. तर आता मी माझा नाश्ता घेते, हे बघा. तर हाच असतो माझा दररोजचा नाश्ता. आता वाजलेले 8:30. मम्मीची कॉफी है ना. तर समर्थला आवडती पुरणपोळी. तर माझ्याकडे पुरण आहे, तर त्याचं मी आज बनवणार आहे पुरणाचे कानवले. तर त्याला ते पण आवडतात. तर आम्ही लहान असताना आमच्या आई आजी बनवून द्यायच्या, मला पण खूप आवडतात. दुधात तुपात बुडवून खायचं, जसं पुरणपोळी खातो ना सेम तसंच. तर आज मी कानवले बनवते, कसे बनवते ते दाखवते चला. आणि आज जे मी तुम्हाला कानवलं दाखवते, तर ही एक पारंपरिक रेसिपी आहे. तर पुरण जर शिल्लक राहिलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी हमखास माझ्या घरी हे कानवले बनायचे. किंवा त्याच दिवशी पुरणपोळी न खाता आम्ही म्हणजे लहानपणी भाऊ बहिणी आम्ही सगळे कानवले असायचे आमच्यासाठी. म्हणजे पोळी खात नाही म्हणून ही आमच्या याची एक अटकल म्हणजे आयडिया असायची. अटकल केल्याशिवाय लेकरं खात नाहीत म्हणायचे आणि कानवले करायचे. म्हणजे भजे पापड तळतो ना त्याच तेलामध्ये त्याच कढईमध्ये हे कानवले आमच्यासाठी बनायचे, पुरणाचे कानवले. तर अर्धा स्वयंपाक पोळ्याचा असायचा, पुरणपोळीचा, आणि त्याच पुरणाच्या अर्धे असायचे कानवले. तर तेच कानवले मला आज पण आवडतात, मी पण खाते. मला पुरणपोळी असं नाही खाऊ वाटत, पण कानवले मी खाते. मग समर्थलाही लहानपणापासून मी अशा पद्धतीचे कानवले बनवते. तर छोटी चपाती म्हणजे सेम आपण करंजी बनवतो त्या पद्धतीनंच, एवढंच की गव्हाची कणिक असते ना त्याचंच, आणि त्यामध्ये पुरण भरायचं आणि थोडंसं त्याला छान असा लुक यावा म्हणून थोडंसं मुरड घालायचं. तर इथं मी आता मुरडच घालते. आणि हे कानवले काही छोटे करंजी एवढे किंवा छोटे आपण पंचमीला ते बनवते तसे कानवले नाही. तर हे चांगले आगडबम गुबगुबीत कानवले असतात, म्हणजे पोट भरावं. म्हणजे कोणकडून पुरणाचा जो स्वयंपाक असतो तो लेकराच्या पोटात जाण्यासाठी एक गावाकडच्या आईची एक अटकल.
तर हेच कानोले मी पण शिकलेले आहे आणि जी माझ्यासोबत अटकल पहिलं व्हायची तीच अटकल आता मी पुढे करते. तर तुम्हाला परत इथं जवळून थोडंसं दाखवते की मी कानोले कशा पद्धतीनं बनवले. तर आपण पुरणपोळीला जेवढी कणिक घेतो तेवढीच घ्यायची, थोडंसं जाडसर, कारण आतमध्ये आपण भरपूर पुरण भरणार आहे सारण म्हणून. मग ते फुटून बाहेर येऊ नये किंवा पातळही होऊ शकतं, कारण काही भागामध्ये म्हणजे माझ्याच माहेरी बऱ्यापैकी साखरेचं पुरण असतं, गुळाचं नसतं. आणि हे बघा अशा पद्धतीनं भरपूर असं मी त्याच्यामध्ये पुरण भरलं आणि मस्त आता पटापट याला मुरड घालून घेते. मुरड्याचं घातलं ना मग थोडंसं दिसायला छान काहीतरी युनिक वाटतं लेकरांना आणि खातात. आणि समोर ते जसं मी लहानपणी फसायचे ना सेम तसा माझ्याकडून फसतो. आणि आता मस्त असं तेलामध्ये छान तळून घ्यायचं, कारण आपण थोडंसं कणिक जास्त वापरले, ती वरली पूर्ण बाजू चांगली तळली पाहिजे. तर हे शिजवून केलं तरी चालतं वाफेवरलं, पण मला नाही वाटत की शिजवलेलं एवढं कधी चांगलं लागेल. जितकं तळलेलं खमंग लागतं वरून तळलेलं आणि आत पुरण गोडगोड, तसं ते वाफेवरलं छान लागत नाही. तर कढईत ह्या कडेचं त्या कडेला मोठा गुबगुबीत कानोला तयार आहे. एक कानोला खाल्ला की फुल पोटच भरतं, दुसऱ्या कानोल्याची आशा राहतच नाही. आणि आता मी असे 4-5 कानोले बनवून घेते आहे घरात सगळ्यांसाठी. आणि हे कशा बरं खायचे ते पण सांगते. हे असं जरी खाल्लं तरी छान लागतं गरम गरम. तर हे खायचे कसं ते सांगते मी तुम्हाला. तर काय करायचं, वाटीमध्ये दूध घ्यायचं, त्यामध्ये तूप टाकायचं आवडत असेल तर, किंवा नुसतं दुधासोबत खाल्लं तरी चालतं, नुसतं तुपासोबत खाल्लं तरी चालतं. आणि आता त्याच पिठापासून मी आता इथं गोड समोसा बनवते. तर चपाती लाटून घेतली आणि आपलं पिझ्झा कटरनं त्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि सेम कसं भरलं ते मी या ठिकाणी दाखवले. समोशाचा आकार देऊन त्यामध्ये भरपूर असं पुरण भरायचं आणि छान गरम तेलामध्ये आपल्याला समोसा तळून घ्यायचा आहे. आणि गरम गरम समोसा चवीला खूप छान लागतो आणि त्यात टम्म फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर समोसा दिसतोय पण आत काय आहे हे खाल्ल्याशिवाय कळत नाही. हे बघा असे इथं मी समोसेही बनवून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आणखीन एक दाखवते. चपाती लाटतो त्या पद्धतीनं गोल गोल चपाती लाटून घ्यायची, त्याचे 2 भाग करायचे आणि एका चपातीमध्ये आपण 2 समोसे बनवू शकतो, गोड समोसे किंवा पुरण समोसे म्हणलं तरी चालेल. तर मी बऱ्याच वेळा ही घरी करते आणि समर्थ माझा आवडीनं खातो आणि तुमचेही मुलं खातील असं मला अपेक्षा आहे, म्हणून ही मी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. खूप सोपी आहे. ह्या साहित्यात थोडंसं वेगळं आपण हे केलं तर मुलं आवडीनं खातील आणि तेवढंच त्यांना बाहेरले तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी छान असं आपण देऊ शकतो त्यांना बनवून. तर या ठिकाणी मी 2 समोसे तुम्हाला बनवून दाखवते. हे बघा झाला आपला एक समोसा तयार, काही अवघड नाही. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर ह्याला तुम्ही मुरडही घालू शकता, पण मी कानवलेलं मुरड घातले म्हणून मी समोशाला मुरड घातलेली नाही. थोडंसं छान दिसण्यासाठी मुरड ही तुम्ही घालू शकता. तर दोन्हीही समोसे आता आपण तळून घेऊया. तर चला कढईमध्ये कसे समोसे तळले ते दाखवते तुम्हाला. तर मस्त असे गरम गरम समोसे आपले तयार आहेत. तर ह्या अगोदर तुम्ही कधी पुरणाचे समोसे किंवा गोड समोसे बघितले होते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. उठलं ट्रेनच्या आवाजाला दचकून झोपायचं. झोप रे बाळा. हसते कशी ग? हाय कुकली कशी हसते माझी. झोपा. हॅलो पप्पा. हॅलो पप्पा. कुठे गेला मोबाईल? हा मोबाईल, त्या मोबाईलला रेंज नाही. हॅलो पप्पा. जेवण केलं? पप्पा. हॅलो असं पाय घेतो माझ्या कानाला लावतो, मग मी ते हॅलो म्हणलं ना मग लय छान वाटतं. हाय ना मोबाईल कल म्हणतं. माझं किती लिगुनाचं आहे माझं ललक पलक बाल, चिलक मलक ललक पलक. उठा दादा येते, दाऊ येते. दाऊचा टायमिंग झाला. दादा आलाय का बघायला, बाहेर चालले लिकरू माझं. बघ दादा आला का बघ. आई दादा आला. आला दाऊ आला. दाऊ. तर मी सम्राटला ना समर्थला दाऊ म्हणायला शिकवलेले. तर सम्राट काय म्हणते माहिती का? आऊ दादाला आऊ म्हणते. आऊ
आली का बघ तुझी, आऊ आली का बघ. काय बाळा, कोण गाणं म्हणते रे पिल्लू? कोण गाणं म्हणते? आजचं वातावरण बघू शकता. तर छान असं वातावरण, खाली नको जाऊ. छान असं वातावरण झालंय आणि आपले हे सायलीचं झाड आहे म्हणून मी याला जाई समजत होतं, पण मलाच माहिती नव्हतं. पण ह्या फुलांचा सुगंध एवढा छान आहे, लय छान आहे. सायलीचं झाड तुम्ही पाहिलं का कधी? मी झाड पाहिलं होतं पण मला नाव माहिती नव्हतं, तर ताईने मला आता सांगितलं की याला सायलीचं झाड म्हणतात. काय झाले, का बरं चालू वाटत ना? ये चला चला चला, पावसाचं वातावरण झाले बघा. या या या, उचलून घेऊ. ये दे बॅग. जड आहे रे बाळा बॅग, काय करावं लेकरांची. मज्जा आली. तुला खाऊ बनवलंय मी. हातपाय तोंड धुवा बाळा. ड्रामा, दादाचा ड्रामा, नुसता ड्रामा. आवडलं का? आवडलं? आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर कढईमध्ये एक वांगा आणि एकच बटाटा होतं. जशी चोराला उचल्याची साथ म्हणतात ना, तसं वांग्याला बटाट्याची साथ दिली आणि इथं मी भाजी बनवली. एकच वांगं होतं, तर मग आता डोकं लावलं आणि त्यात आणि बिन कुटाची बिन लसणाची साधी सिंपल तेलामध्ये तिखट मीठ टाकलं, वांगं बटाटा खालीवरी करून घेतलं आणि जी आपली दुपारची कढई होती ना त्याच कढईमध्ये आणि मस्त अशी एक भाकर केली गरम आणि गरम गरम जेवण केलं. हे होतं माझं संध्याकाळचं जेवण. तुम्ही बघू शकता, साधा आणि सिंपल. समर्थनही थोडंसं खाल्लं, जरी दिसायला चटपटीत असेल तर एवढं तिखट नव्हतं. आणि आता उद्याची तयारी. तर एका कुकरच्या डब्यामध्ये मी मटकी भिजवते आणि दुसऱ्या कुकरच्या डब्यात हिरवे मूग. तर अगोदर स्वच्छ धुवून घेते आणि परत आपण ह्याला गार पाण्यामध्ये रात्रभर भिजायला ठेवणार आहे. तर असं होतं माझं रुटीन. धन्यवाद.